नमस्कार। आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता मधील प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम पाहणार आहोत। इयत्ता 10वी प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी या प्रकरणातील आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आता आपण अभ्यासणार आहोत। प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं विधान असं आहे, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल आणि ती रेषा इतर बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते, असं हे विधान दिलेलं आहे। आपल्याला माहिती की कोणतेही प्रमेय सोडवताना जरचं जे विधान असतं ते पक्षमध्ये असतं, पक्ष म्हणजेच दिलेल्या गोष्टी असतात, आणि तरचं विधान असतं ते साध्य असतं, म्हणजे ते आपल्याला सिद्ध करायचं असतं। मग यामध्ये आपण वाक्य तोडूया, जरचं वाक्य पक्षमध्ये घेऊया आणि तरचं वाक्य साध्यमध्ये घेऊया। मग यासाठी आपल्याला आकृती तयार करावी लागेल। मग विधान वाचतोय मी, त्याप्रमाणे आपण आकृती तयार करून घेतलेली आहे। जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल, मग आता यासाठी आपल्याला एक त्रिकोण घ्यायचा आहे। मग मी इथे त्रिकोण एबीसी घेतलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये एक रेषा घेतलेली आहे। ही त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर घ्यायची आहे, मग ही रेषा एल आहे। ही त्रिकोणाच्या बीसी बाजूला समांतर घेतलेली आहे, म्हणजे रेषा एल ही बीसीला समांतर आहे। आणखीन पुढे काय दिलंय, तर ही रेषा इतर दोन बाजूंना, आता त्रिकोण एबीसी मध्ये ही रेषा जर त्रिकोणाच्या बीसी बाजूला समांतर आहे तर या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, एबी आणि एसी, म्हणजे या दोन बाजूंना ती छेदते, म्हणजेच ही पी आणि क्यू मध्ये छेदून गेलेली आहे। इतर दोन बाजूंना ती दोन भिन्न बिंदूत छेदते, म्हणजे दोन भिन्न बिंदू आहेत पी आणि क्यू। एबीला ती पी मध्ये छेदते, एसीला ती क्यू मध्ये छेदते। मग हेच आपण सगळं पक्षमध्ये लिहिलंय, कारण इथपर्यंत तर पर्यंतचं वाक्य आपल्याला सगळं दिलेलं आहे। जरचं वाक्य पक्षमध्ये लिहायचं आहे, मग त्याप्रमाणे आपण ते लिहिलेलं आहे। मग त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल समांतर बाजू बीसी, रेषा एल ही बाजू एबी आणि एसी यांना अनुक्रमे पी आणि क्यू मध्ये छेदते, याप्रमाणे आपण इथे पक्ष लिहिलेले। आता तरचं वाक्य आपल्याला सिद्ध करायचं आहे, तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते, म्हणजे प्रमाणात विभागते म्हणजेच त्यांची गुणोत्तरे समान असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। मग आता या रेषा एल मुळे या एबी आणि एसीचं दोन दोन भागामध्ये विभाजन झालेलं आहे। मग हे दोन्ही बाजूंचं जे विभाजन झालेलं आहे त्यांचं गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे। मग या डाव्या एबी बाजूचं गुणोत्तर होईल एपी छेद पीबी, आणि एसी बाजूचं विभाजन झालेलं आहे एक्यू आणि क्यूसी मध्ये, त्यामुळं यांचं गुणोत्तर इथे लिहिलं एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी। तेव्हा हे पक्ष आहे, हे आपलं साध्य आहे। मग हे प्रमेय सोडवण्यासाठी आपल्याला इथे एक रचना करायची आहे। मग ती रचना अशी आहे की रेख पीसी आणि रेख बीक्यू हे जोडायचे आहेत, म्हणून आपण इथे रचना लिहिली, रेख पीसी आणि रेख बीक्यू हा काढलेला आहे, काढा म्हणून लिहिलेला आहे। मग आता सिद्धता पाहूया। सिद्धता सोडवताना आपल्याला सुरुवातीला त्रिकोण ए पी क्यू आणि त्रिकोण पी क्यू बी या दोन त्रिकोणाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे। थोडंसं आकृतीमध्ये आपण पाहूया। त्रिकोण ए पी क्यू हा त्रिकोण आहे आणि दुसरा आहे पी क्यू बी हा त्रिकोण आहे। मग हा त्रिकोण क्रमांक 1 आहे आणि हा त्रिकोण क्रमांक 2 आहे। मग या दोन त्रिकोणाकडे जर आपण नीट पाहिलं तर लक्षात येईल की या दोन्ही त्रिकोणांचे पाया एपी आणि पीबी हे एकाच रेषेवर आहेत। या त्रिकोणाचा पाया आहे पीबी, एपी क्यूचा पाया विचारात घेतला आपण एपी, तर या दोघांचे पाया एकाच सरळ रेषेवर आहेत आणि क्यू हा त्यांच्यामधला सामायिक शिरोबिंदू आहे, म्हणजे इथून जर आपण लंब टाकला तर ही या दोन्ही त्रिकोणाची सामायिक उंची होईल। म्हणजेच हे दोन्ही त्रिकोण हे सामायिक उंची असलेले दोन त्रिकोण आहेत। मग दोन त्रिकोणामध्ये उंची सामायिक असते तेव्हा त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतं, म्हणून आपण इथे पहिल्या या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहिलं, एरिया ऑफ त्रिकोण एपीक्यू छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यू बी बरोबर पायांचं गुणोत्तर लिहिलं, याचा पाया एपी आणि या त्रिकोणाचा पाया पीबी, याला म्हटलं विधान 1। इथे समान उंचीचे त्रिकोण आहेत हे, म्हणून ते पायांच्या प्रमाणात आहेत। आता
आपण पाहूया आता त्रिकोण APQ आणि त्रिकोण PQC हे दोन त्रिकोण पाहूया। हा आपला त्रिकोण होता 1, हा त्रिकोण होता 2 आणि आता हा त्रिकोण आहे 3। आता 1 आणि 3 या त्रिकोणाकडे आपल्याला पाहायचं आहे। APQ आणि PQC या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे। आता 1 आणि 3 मध्ये AQ जर पाया झाला तर इथून उंची येईल, लंब टाकला की ही उंची होईल, आणि हा जो त्रिकोण आहे PQC याचा पाया QC आहे, म्हणजे पुन्हा P पासूनच लंब येईल आणि त्यामुळे हीच उंची होईल। म्हणजे APQ आणि PQC या दोन्ही त्रिकोणामध्ये ही सामायिक उंची झाली आणि या दोघांचे पाया एकाच सरळ रेषेवर आहेत आणि या दोघांमध्ये P हा बिंदू सामायिक आहे। मग आपल्याला गुणधर्म माहिती आहे हा की दोन त्रिकोणामध्ये जर दोघांचे पाया एकरेषीय असतील आणि दोघांमध्ये जर एक बिंदू सामायिक असेल तर हे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे होतात। मग समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे नेहमी पायांच्या प्रमाणात असतं। म्हणजेच त्रिकोण APQचं क्षेत्रफळ छेद एरिया ऑफ त्रिकोण PQC बरोबर दोघांच्या पायांचं गुणोत्तर लिहिलं। APQचा पाया आहे AQ आणि PQC या त्रिकोणाचा पाया आहे QC, म्हणून इथे आपण ते गुणोत्तर लिहिलं। याला म्हटलं विधान 2, कारण हे दोन्ही त्रिकोण सुद्धा समान उंचीचे आहेत म्हणून ते पायांच्या प्रमाणात आहेत। मग आता आपण फक्त त्रिकोण 2 आणि 3 कडे नीट पाहूया, म्हणजेच त्रिकोण PQB आणि त्रिकोण PQC मध्ये जरा लक्ष केंद्रित करूया। मग आता या दोन त्रिकोणाकडे जर नीट पाहिलं तर लक्षात येतं की हे दोन्ही त्रिकोण समांतर रेषेमध्ये बद्ध आहेत, कारण रेषा L ही BC ला समांतर आहे आणि आपल्याला माहिती आहे की समांतर रेषांमधलं लंबांतर सर्व ठिकाणी सारखं असतं। त्यामुळं हा लंब टाकला आणि हा एक लंब टाकला, हे दोन्ही लंब सारखे होणार आहेत आणि दोघांमध्ये PQ हा सामायिक पाया आपण विचारात घेऊ शकतो। म्हणजेच दोन्ही त्रिकोणांचा पाया सामायिक आहे आणि दोघांची उंची पण सारखी आहे, कारण दोन रेषा समांतर आहेत। मग इथून जर लंब टाकला या PQ पायावरती, इथून जर लंब टाकला याच PQ पायावरती, तर हे दोन्ही लंब समान होतील, कारण समांतर रेषांमधलं लंबांतर सर्व ठिकाणी सारखं असतं आणि PQ हा दोन्ही त्रिकोणामध्ये PQB या त्रिकोणातही PQ पाया आहे आणि PQC त्रिकोणाचाही PQ पाया आहे। म्हणजे दोघांचा पाया सामायिक आहे आणि दोघांची उंची देखील समान आहे। मग दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची समान आहे, मग दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असतं तेव्हा त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात। हा गुणधर्म आपण यापूर्वीच पाहिलेला आहे। मग तेच इथे मी लिहिलेलं आहे सिद्धतेमध्ये। त्रिकोण PQB व त्रिकोण PQC मध्ये PQ हा त्यांचा सामायिक पाया आहे आणि PQ समांतर BC आहे, हे गणितात दिलेलंच आहे आपल्याला। म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांमध्ये उंची समान झाली, पाया पण सामायिक आहे, म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान आहेत। म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण PQB आणि एरिया ऑफ त्रिकोण PQC या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान आहेत। याला मी म्हटलं विधान 3 आणि आधार दिला पाया उंची समान आहे। मग आता विधान 1, 2, 3 वरून आपल्या लक्षात येत आहे की या विधान 1 आणि 2च्या डाव्या बाजू समान आहेत, कारण दोन्ही विधानांमध्ये अंश तर सारखा आहे। एरिया ऑफ त्रिकोण APQ, एरिया ऑफ त्रिकोण APQ, दोघांचा छेद आहे एरिया ऑफ त्रिकोण PQB आणि याचा छेद आहे एरिया ऑफ त्रिकोण PQC, पण इथे दोघांचे छेद समान आहे असं विधान 3 सांगताय। म्हणजे विधान 1 आणि 2च्या डाव्या बाजू सारख्या आहेत, म्हणजेच उजव्या बाजू पण सारख्या आहेत, म्हणून आपण ह्या दोघांच्या डाव्या बाजू समान आहेत हे लिहिलं आणि दोघांच्या डाव्या बाजू जर समान असतील तर विधान 1 आणि 2च्या उजव्या बाजू पण समान आहेत, हेच आपण इथे शेवटी लिहिलेलं आहे। AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे विधान 1 व 2 वरून आपण इथे लिहिलेलं आहे आणि तेच आपल्याला इथे सिद्ध करायचं होतं की हे दोन गुणोत्तरे समान आहेत। तर या ठिकाणी आपण हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सिद्ध केलेलं आहे आणि याच्यावरची काही उदाहरणं आपण पुढच्या येणाऱ्या उदाहरण संग्रहामध्ये पाहणार आहोत। Let us learn basic proportionality theorem. Statement: if a line parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides
in the same proportion. This is the statement of this theorem. And we know that the if statement is written as a given and then statement we have to prove. So to start this theorem, we have to draw the figure first, and with the help of figure we will write the given and to prove. So draw the figure first according to the statement. If a line parallel to a side of a triangle, so consider a triangle. Here triangle ABC is considered. Draw the figure triangle ABC, any triangle ABC, and draw a line parallel to one of its side. So line L is parallel to side BC. So this line is parallel to one of the side of this triangle ABC, that is BC. Then this line intersects to the remaining two sides, that is AB and AC. And this line intersects AB at point P and to the side AC at point Q respectively. So this is the if statement. So write all these things in given. In triangle ABC, line L parallel to side BC and line L intersects AB at point P and to AC at point Q respectively. So this is the if statement. So everything is written in the given. Now look at the then statement. Then the line divides the sides in the same proportion. So this line divides these two sides AB and AC into same proportion, means their ratios are equal. So here AB is divided into two parts, AP and PB, and side AC is divided due to this line L in two parts, AQ and QC. So AP upon PB is equal to AQ upon QC. This is the half sentence. The line divides the sides in the same proportion. So this then statement we have to write in as a to prove. So AP upon PB is equal to AQ upon QC. So this is given and to prove. Now we have to do a construction here. Draw segment PC and segment BQ. So these green lines are the constructions here done. So draw segment PC and segment BQ. Now let us start the proof of this theorem. Triangle APQ and triangle PQB have equal heights. Look at the figure and concentrate on these two triangles. Triangle APQ and triangle PQB. So look at this triangle 1 and triangle 2. Here AP and PB, these are the bases of these two triangles, and Q is the common point, common vertex of both the triangles. So if we draw a perpendicular here, so this is the base of first triangle APQ, and in triangle PQB, PB is its base, and this is the common height of both the triangles. So both the triangles have common height, so the ratio of areas of these two triangles is equal to the ratio of their corresponding bases. So area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to AP upon PB, because both they have equal heights. So the ratio of areas of these two triangles is equal to the ratio of their corresponding bases. So bases are in proportion. Call this is 1. Now similarly, we will concentrate on these two triangles, triangle APQ and PQC. Now look at these two triangles, 1 and 3. Now in these two triangles, again AQ and QC are the bases which are collinear, and P is the common vertex. So if we draw a perpendicular here on their bases, so height will be common.
So AQ and QC are their bases. So the ratio of areas of these two triangles is equal to the ratio of their corresponding bases. So triangle APQ, base is AQ and height is this common height, and in this triangle PQC, QC is the base and this is the height. So we will write area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to the ratio of their corresponding bases. So base of AQP is AQ and base of PQC is QC. So call this is 2. Again here they have equal height, so bases are in proportion. Now look at this triangle 2 and 3. Triangle PQB and triangle PQC. Both the triangles are situated in parallel lines with common base PQ, and their heights are equal because the perpendicular distances between the two parallel lines is same everywhere. So they have a common height. So in these two triangles PQB and PQC, means in triangle 2 and 3, they have a common base PQ, and both the triangles are situated in parallel lines, so they have a common height or equal height. So both the triangles have equal areas. So triangle 2 and triangle 3, they have a equal area. So I write here area of triangle PQB is equal to area of triangle PQC because their corresponding bases and heights are equal, so they have a same area. Call this is statement 3. Now from 1, 2 and 3, if we observe carefully, the left hand sides of 1 and 2 are equal. If we observe 1, 2, 3 carefully, we will get the left hand sides of equation 1 and equation 2 are equal. So I wrote here, and from 3 we know that their denominators are equal and numerators are also equal. So the left hand sides are equal, so right hand sides are also equal. So we can write the right hand sides are also equal. So AP upon PB is equal to AQ upon QC. That's we have to prove. So hence the proof here.